नमस्ते, मी प्राध्यापक सुरेश दिवाण, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड, मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून 21 जून 1993 पासून महाविद्यालयात रुजू आहे. आता या BA भाग 3च्या अभ्यासक्रमाबाबत मी PPT तयार केली आहे. या PPTमध्ये शिवाजी विद्यापीठाने नवीन जो अभ्यासक्रम लावलेला आहे त्या अभ्यासक्रमाविषयी माहिती आपल्याला समजून घ्यायची आहे. सत्र क्रमांक 5, पेपर क्रमांक 9 या विषयाचे नाव आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, प्रारंभ ते 1500 पर्यंत. या सत्रामध्ये एकूण 4 घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिला घटक आहे मराठी वाङ्मयाचा प्रारंभ काळ ते इसवी 1200 पर्यंत. त्यामध्ये विवेक सिंधू पूर्वकालीन रचना, पुलकाव्यमाला, मनसोल्लास, राजमती प्रबोध, अमरनाथ संवाद, गोरक्षगीता इत्यादी भागांचा अभ्यास आपल्याला करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा मराठीतील आद्य ग्रंथकार मुकुंदराज यांची रचना. त्यामध्ये विवेक सिंधू, पवनविजय, परमामृत या 3 ग्रंथांचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. मराठीतील आद्य कवयित्री मदंबा यांची रचना ढवळे. ढवळ्यामध्ये 2 भागात, एक पूर्वार्ध आहे आणि उत्तरार्ध आहे. त्यानंतर मातृकी रुक्मिणी स्वयंवर. या पहिल्या घटकासाठी आपल्याला एकूण 15 तासिका घ्यायच्या आहेत. दुसरा भाग जो आहे, दुसरा मॉड्यूल इसवी 1200 ते 1300 हा स्थूल कालखंड आहे. त्यामध्ये महानुभावी गद्य वाङ्मय, माहिमभट लीळाचरित्र, श्री गोविंद प्रभू चरित्र व इतर रचना, केशोवास, सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, स्मृतिस्थ इत्यादी ग्रंथांचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. विभाग 2साठी 15 तासिका आहेत. विभाग 3 इसवी 1300 ते 1400 स्थूल कालखंड. त्यामध्ये ज्ञानेश्वरांचे वाङ्मयीन कार्य, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, हरिपाठाचे अभंग व इतर रचना. त्यामध्ये नामदेवांची अभंग रचना. सावंतामाळी, गोरोबा कुंभार, मुक्ताबाई, सेना महाराज, नरहरी सोनार, चोखामेळा, जनाबाई, कान्होपात्रा इत्यादींच्या रचना आपल्याला बघायच्या आहेत. या घटकांनासुद्धा 15 तासिका आहेत. यामध्ये 4था मॉड्यूल आहे इसवी 1400 ते 1500 हा स्थूल कालखंड आहे. अन्य संप्रदायातील प्रमुख ग्रंथकार आणि त्यांची ग्रंथरचना. त्यामध्ये सत्यमालनाथ चोंभा, शांतलिंग, गुणकीर्तिवंत, जिनदासनामा, नरसिंह सरस्वती, अज्ञानसिद्ध, बहिरा जातवेद, शेख मोहम्मद आणि हुसेन अंबर खान, फादर स्टीफन्स, फादर कुर्वा. आता हे जे सर्व कवी आहेत किंवा ग्रंथकार आहेत हे सर्व वेगवेगळ्या संप्रदायातून आलेत. त्यामध्ये नाथ संप्रदाय आहे, लिंगायत संप्रदाय आहे, जैन संप्रदाय, दत्त संप्रदाय, नागे संप्रदाय, मुस्लिम, मराठी, त्यानंतर ख्रिस्ती कवी इत्यादी साहित्यिकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असणार आहे? त्यामध्ये एकूण गुण असणार आहेत तुम्हाला 40. त्यामध्ये पहिला प्रश्न असणार आहे योग्य पर्याय निवडा, 5 मार्क असणार आहे. दुसरा प्रश्न असणार आहे अंतर्गत विकल्पासह दीर्घोत्तरी प्रश्न असणार आहे, 15 गुण.
तिसरा प्रश्न आहे अंतर्गत विकल्पासह लघुत्तरी प्रश्न 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. प्रत्येकी 5 गुण आहेत. एकूण 10 गुण आहेत. प्रश्न चौथा टिपा लिहा 10 गुण आहेत. 2 सोडवायचे आहेत. अंतर्गत मूल्यमापनाकरता सेमिनारसाठी 10 गुण आहेत. आता सेमिनार कोणत्या विषयावरती आहे याबद्दल काही मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत. मध्ययुगीन मराठी व माहितीत कोणत्याही एका ग्रंथकाराच्या रचना विशेषावर सादरीकरण करायचं आहे. कोणत्याही एका संत कवीच्या काव्यातील सामाजिकतेवर सादरीकरण करायचं आहे. त्यानंतर कोणत्याही एका संत कवयित्रीच्या कवितेतील आत्मनिष्ठा यावर आधारित सादरीकरण करायचे आहे. आता यासाठी संदर्भ ग्रंथ कोणते आहेत? संदर्भ ग्रंथ आहे देऊळगावकर चंद्रकांत, त्याने लिहिलेलं मनमथ स्वामी व्यक्ती आणि वाङ्मय, पाटील धनाजी संत साहित्याची सामाजिक विश्वकर्मा, सुंटणकर महाराष्ट्रीय संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य, सरदार गंबा सरदार संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती, जाधव राग आनंदाचा डोह, जाधव राग वाघर्त, कामत अशोक व बडवे सतीश यांनी संपादित केलेलं संत नामदेव विषयक अभ्यास, देशमुख उषा मांदियाळी नावाचं पुस्तक आपल्याला बघायचं आहे. पाटील सदाशिव तुकाराम आणि कबीर, भोनशे क्षमा बिरशवांचे मराठी हिंदी वाङ्मय एक अभ्यास, पिरियोळकर का मुसलमानाची जुनी मराठी कविता, ढेरे रांची मुसलमान मराठी संत कवी, पठाण युम मुसलमान सोपी संतांचे मराठी साहित्य, मोर्चे गंगाधर मराठी ख्रिस्ती वाङ्मय ब्रादर स्टीफन्स ते 1907 अहमद, इर्लेकर सुहासिनी संत कवी आणि कवयित्री, अकोळे सुभाषचंद्र प्राचीन मराठी जैन साहित्य सुविचार प्रकाशन नागपूर, पाटणकर विद्यासागर मराठी संत कवयित्रीचा इतिहास, पोनमाने धनंजय तंजावरची मराठी. त्यानंतर सेमिस्टर क्रमांक 5 अभ्यासपत्रिका क्रमांक 10. अभ्यासपत्रिकेचं नाव आहे मराठी भाषा व अर्थार्जनाची संधी. त्यासाठी पाठ्यपुस्तकाचं नाव आहे मराठी भाषा व अर्थार्जनाची संधी. आता अभ्यासक्रम यामध्ये सुद्धा 4 मॉड्यूल आहेत. पहिल्या मॉड्यूलमध्ये सर्जनशील लेखन संकल्पना स्वरूप, कथा संकल्पना स्वरूप, कथेचे घटक आणि प्रात्यक्षिकासह कथालेखन 15 तासिक आहे. विभाग 2 वैचारिक लेखन, त्यामध्ये वैचारिक लेखन संकल्पना व स्वरूप, वैचारिक लेखनाची पद्धत, वैचारिक लेखनाचे प्रकार, प्रात्यक्षिकासह वैचारिक लेखन. विभाग 3 शोधनिबंध व प्रकल्प लेखन, संशोधन संकल्पना स्वरूप महत्त्व, संशोधन पर लेखन पर परिचय, त्यामध्ये शोधनिबंध स्वरूप आणि पद्धती, संशोधन प्रकल्प स्वरूप आणि पद्धती, प्रबंधिका, प्रबंध आणि संशोधन लेखनाची पथ्ये व भाषा. मॉड्यूल 4 आंतरजालावरील इंटरनेट मराठी, त्यामध्ये आंतरजालावरील मराठी विषयक लेखनाचे स्वरूप, नोंदी लेखन, विश्वकोश, विकिपीडिया इत्यादी. आंतरजालावरील मराठी संकेतस्थळाचा परिचय. तर आंतरजाल म्हणजे इंटरनेट. आज राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, मराठी साहित्य परिषद पुणे, विश्वकोश मंडळ, इतर संकेतस्थळे आणि साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, भारतीय भाषा संस्थान, म्हैसूर इत्यादी. प्रात्यक्षिकासह आंतरजालावर मराठी विषयक लेखन, यालाही 15 तासिक आहे. प्रश्नपत्रिका स्वरूप व गुण विभागणी. आता बघा, प्रश्न पहिला इथेही 5 गुण आहेत. प्रश्न दुसरा अंतर्गत विकल्पासह दीर्घोत्तरी प्रश्न आहे, 15 गुणासाठी असणार आहे. अंतर्गत लघुत्तरी प्रश्न आहे तिसरा. प्रश्न 3 पैकी 2 प्रत्येकी 5 गुण आहेत, 2 सोडवायचे आहेत, 10 गुण. आणि प्रश्न चौथा टिपाल्या 4 पैकी 2 आहेत, प्रत्येकी 5 गुण आहेत आणि एकूण गुण आहेत 10. प्रश्न क्रमांक 4 मध्ये 4 पैकी 2 प्रश्न उपयोजनावरती आधारित असतील.
अंतर्गत मूल्यमापनाकरता सेमिनारसाठी 10 गुण आहेत. आता सेमिनारचा विषय कोणता निवडायचा, तर त्यासाठी भाषा, साहित्य, संस्कृती, माध्यमविषयक कोणत्याही एका विषयावर शोध निबंध सादर करायचा आहे. आता यासाठी मूलभूत वाचन आहे जोशी सुधा यांचं एक पुस्तक आहे, कथा, संकल्पना आणि समीक्षा. त्यानंतर सारंग विलास, सर्जन शोध आणि लिहिता लेखक मालसे मिलिंद, शोधनिबंधाची लेखन पद्धती. पाटील आनंद, सृजनात्मक लेखन, पद्मगद्दा, प्रकाशन पुणे. वेलणकर जयंत, प्रबंध कसा लिहावा, साहित्य प्रसार केंद्र नागपूर. कराडे सदा, संशोधन सिद्धांत आणि पद्धती. चुनेकर, संशोधन स्वरूप आणि पद्धती. पठारे रंगनाथ यांनी संपादित केलेलं आहे ते पुस्तक. वरखेडे रमेश नारायण, संशोधन पद्धतीशास्त्र. वरखडे मंगला रमेश. त्यानंतर रोकडे सुहास, संगणक माहिती तंत्रज्ञान. पूरक वाचन काय करायचं आपल्याला, ल रा नसीराबादकर सर, व्यावहारिक मराठी, फडके प्रकाशनाने पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. रेगे नेपू, नवभारत, व्यावहारिक मराठी विशेषांक. गवसराजन, भाषिक सर्जन आणि उपयोजन. कोविलकर लीला, व्यावहारिक मराठी, स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस पुणे. शेख यास्मिन, मराठी लेखन मार्गदर्शिका. शिकारपूरकर दीपक, दिव्यांग मित्र संगणक, उत्कर्ष प्रकाशन पुणे. आणि शेख यास्मिन, मराठी हस्तलेखन कोश. संदर्भ ग्रंथ कोणते आहेत, तर तौर पृथ्वीराज यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे, मराठी भाषिक कौशल्य विकास. जोशी प्रभाकर, वले वासुदेव, उपयोजित मराठी भाग 1. सारंग विलास यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, सर्जन शोध आणि लिहिता लेखक. पाटील आनंद यांनी लिहिलेलं पुस्तक, सृजनात्मक लेखन. लोखंडे शशिकांत, नवी जाणीव. गवळी अनिल, मराठी भाषा आज आणि उद्या, दर्या प्रकाशन पुणे. गवळी अनिल व मोरे नंदकुमार, भाषा संवाद, सायन पब्लिकेशन पुणे. कांबळे विनोद, सर्जन नोंदी, वाचन कट्टा. वरखेडे मंगला, प्रकल्प अभ्यास, नाशिक. त्यानंतर सत्र 5साठी अभ्यासपत्रिका क्रमांक 11. त्यामध्ये अभ्यासपत्रिकेचे नाव आहे वाङ्मय प्रवाहाचे अध्ययन, मध्ययुगी. आता त्यामध्ये टेक्स्टबुक जे लावलेले आहेत किंवा पाठ्यपुस्तक, दृष्टांतपाठ, निवडक दृष्टांत संपादन केलेलं पुस्तक आहे. त्यामध्ये पहिला मॉडेल आहे मध्ययुगीन महाराष्ट्र आणि महानुभवीय गद्याच्या प्रेरणा सुरू. महानुभव गद्य प्रकार, गद्य ग्रंथकार केशवभास यांचा परिचय, दृष्टांत पाठाचे सुरू. दुसरा विभाग आहे दृष्टांत पाठावरील आशयसूत्रे. सामाजिकता, सांस्कृतिकता, प्रादेशिकता, पंथनिष्ठा, तत्त्वज्ञान, मूल्यविचार. तिसरा घटक आहे दृष्टांत पाठातील अभिव्यक्तिविशेष. निवेदन, कथनशैली, व्यक्तिचित्रणे, घटना, प्रसंगवर्णने, प्रतिमा व प्रतीके, रचनाविशेष. चौथा विभाग आहे दृष्टांत पाठावरील भाषावैभव. दृष्टांत पाठातील भाषावैभव, शब्दसौष्ठव, अल्पाक्षरत्व, सुलभ रचनाविशेष, म्हणी, वाक्यप्रचार, उखाणे, अलंकार, वैभव, व्याकरणिक विशेष. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय असणार आहे, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय असणार आहे, योग्य पर्याय निवडा. प्रश्न पहिला असणार आहे 5 गुण असणार. प्रश्न दुसरा अंतर्गत विकल्पासह दीर्घोत्तरी प्रश्न 15 गुण. प्रश्न तिसरा अंतर्गत विकल्पासह लघुत्तरी प्रश्न 10 गुण. प्रश्न चौथा टिपाल्या 4 पैकी 2 10 गुण. सेमिनारसाठी विषय आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयातील कोणत्याही एका साहित्य कृती आधारे सामाजिक, सांस्कृतिक, मूल्यविचार, भाषाविशेष इत्यादीपैकी कोणत्याही एका विषयानुषंगाने सादरीकरण करणे. मूलभूत वाचन आहे तुळपुळे, कोलते, राजन कर सुहास, कुंदक, कोमल कन्हैलाल, पठाण योम, पंजाबी माधव, अवलगावकर रमेश, ढेरे रांची. यासाठी काही संदर्भ ग्रंथ आहेत. पानसे मोष ग, यादवकालीन महाराष्ट्र. बोरगावकर वसंत, प्राचीन मराठी चरित्रलेखन. तुळपुळे शंभू,
यादवकालीन मराठी भाषा, देशमुख उषा मराठी साहित्याचे आदिबंध, ढेरेराची महाराष्ट्राचा देव्हारा आणि पाठक अरुणचंद्र स्थानपोथी एक पुरातत्वविद्या अभ्यास. धन्यवाद. नमस्कार.